कीर्ती बेफाम होती. बाबांची कीर्ती बेफाम, हे बाबांची कीर्ती बेफाम. महापंडित केले बेजार, कष्टाने विद्या मिळवून अन झाला महान घटनाकार. हे कष्टात गेले बालपण, कष्टात गेले बालपण. अस्पृश्य जीन जगून अन्यायाची चिड घेऊन अन भीमराव उठला पेटून. आणि तिथंच क्रांतीची पहिली ठिणगी पेटली. गुलामगिरीची जाणीव झाली. अस्पृश्यता मोडून काढण्या त्याने शिक्षणाची कास धरली. 1923 नंतर बाबासाहेब लंडनहून शिक्षण घेऊन भारतात परतले. पाहतात तर काय, या भारतात, या महाराष्ट्रात अंधश्रद्धेने आणि अस्पृश्यतेने उच्छाद मांडला होता. बहुतांश ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्यास व पाणी भरण्यास अधिकार नव्हता. अव जिथं पशु पक्षी गुरढोर पाणी पितात, तिथं माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जा. 1923 साली बोले प्रस्तावात तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. असे असताना सुद्धा गरीबास, अस्पृश्यास पाणी पिता येत नव्हतं. हे कळताच अन भीमराव बघा गरजला. भीमराव बघा गरजला. गरीबाचे प्रश्न मांडण्याला, त्यासी हक्क मिळून देण्याला. अन भीम निघाला महाड दिशेला. राजा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा. आणि दुसरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या सत्याग्रहानं अमर झालेला जिल्हा. एक इतिहास शिवरायानं तर दुसरा इतिहास भीमरायानं घडविला. 1927 सालात 1927 सालात रायगड जिल्ह्यात अन महाड गावात अन बघा या कोकण भूमीवर, अन गरजला भीमराव आंबेडकर हजी. भीमराव रायगडाला भीमराव रायगडाला आले बघा भेट देऊन, आले ती ऊर्जा घेऊन, अन शिवबाचा आशीर्वाद घेऊन. दुश्मनाशी लढाया, या दुश्मनाशी लढाया चालला दलिताचा राजा. अहो राजा हो, ओ राजा हो, अहो राजा. दिवस होता कोकणच्या महाड चौदार तळ्याच्या आंदोलनाची सुरुवात होण्याचा, अस्पृश्यांसाठी जलाशय खुलं करण्याचा. बोले प्रस्ताव पारित झाला असताना सुद्धा गरिबांची ही हेळसांड. मी गप्प बसणार नाही, बाबासाहेब बदले. बाबासाहेबांसोबत कोण होतं, त्यांचे अनुयायी कोण होते? बाबू मोरे, पुणेकर, संभाजी गायकवाड, जाधव साळवी, महादेव वडके. इतकंच नव्हे तर चित्रे, सहस्त्रबुद्धे. टिप्पणीस बाबासाहेबांनी आपल्या सहकार्यांना आदेश दिला, तुम्ही गावागावातली जनता एकत्रित करा. हीच आपल्या सामाजिक विद्रोहाची सुरुवात असेल. खरं तर अस्पृश्य मुक्ती लढ्याची सुरुवात महाडवरनच झाली. दिवस ठरला 19 मार्च 1927 साली सत्याग्रहींची सभा घेतली. या सभेचे प्रमुख संघटक होते R.B. मोरे आणि या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर. बाबासाहेब या सभेत म्हणाले, मला एका गोष्टीचं दुःख आहे की आपण अनेक वर्ष अन्याय अत्याचार सहन करीत आलो. फेकून टाका ही रूढी परंपरा, झुगारून टाका अंधश्रद्धा, लाचारीचं चिन्ह आणि बाहेर निघा
बाहेर निघा त्या नरकातून ज्यात सवर्ण हिंदूंनी तुम्हास राहण्यास मजबूर केले. आपली लढाई सत्ता किंवा पैसे मिळवण्यासाठी नाही, तर हक्कासाठी आहे, आत्मसन्मानासाठी आहे. लक्षात ठेवा, हक्क भीक मागून मिळत नसतात, तर ती संघर्ष करूनच मिळवावे लागतात. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मार्च 1927 ला सत्याग्रही निघाले तळ्यावर. निष्ठा होती बाबासाहेबावर अन जीव देऊ एका शब्दावर. बाबासाहेबांच्या एका शब्दावर जीव देऊ म्हणले अनुयायी. संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी जमले होते. चवदार तळ्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी जमले होते. बाबासाहेब आपल्या अनुयायांसोबत चवदार तळ्याच्या पायरीवर उभे होते. 20 ते 25 हजाराच्या संख्येने लोक तळ्याच्या भोवताली जमले होते आणि एकच जयघोष झाला. या घोषणेनं आसमंत दुमदुमून गेला. बाबासाहेब तळ्याच्या पायरीवर उभे होते. बाबांनी आपल्या ओंजळीनं तळ्याचं पाणी चाकलं. नंतर सर्वांनी ते पाणी प्राशन केलं. इतक्यात सवर्णांनी बोंब ठोकली. अस्पृश्यांनी तळ्याचे पाणी बाटवले. आणि त्याच समयाला सहवर्ण धावून आला. लाठकाठा घेऊन संगतीला गाव सहारा अंगावर आला. सहवर्ण बोलू लागला, हाणा मारा सोडू नका त्याला. सारा बहुजन समाज, सारा सैरा वैरा पळू लागला. दगडधोंडा फेकू लागला. लाठकाठ्यांचा मारा केला. कुणी रक्ताने माखला. कैकाची डोकी फुटली. त्यांच्या अन्नात माती कालवली. सवर्ण इथवरच थांबला नाही. बाबासाहेबास मारण्याला अंगावर धावूनही आला. तिथंच अडविलं त्याला. प्रसंग बाका होता आला. प्राण वाचला जी. अन पाण्याचं आग लावूनी पाणी प्राशुनी अनभिमान क्रांती अशी केली. अन समतेची नवी वाट दावली. अन सोनेरी पहाट उगवली. नंदेशाने शब्द सुमने वाहिली. नंदेशाने शब्द सुमने वाहिली. आणि बाबासाहेबांच्या चरणावरती हजीरी. बाबासाहेबांच्या चरणावरती हजीरी.